या देशाचे नेते, तुमचा आमचा जाणता राजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे श्रद्धास्थान शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत प्राचार्य शिवाजीराव काळुंगे सर, शोभाताई काळुंगे मॅडम यांचा अमृत महोत्सव सत्कार सोहळा एवढ्या दिमागदारा साजरा होतोय। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री सुशील कुमारजी शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ विचारवंत साळुंके सर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे सर, माजी आमदार राजनजी पाटील साहेब, माजी राज्यमंत्री गृह सिद्धरामजी म्हेत्रे साहेब, माजी आमदार विश्वनाथजी चाकोते साहेब, माजी महापौर महेशजी कोटे साहेब, जयवंत महाराज बोधले, दामाजी कारखाने चेअरमन शिवानंदजी पाटील, प्रकाशजी पाटील साहेब, राहुलजी शहा, रावसाहेबजी मगर, प्रकाश तात्या पाटील, CEO राजलक्ष्मी काळुंगेताई मॅडम, चेतनजी नरोटे, वैभवजी नायकोडे, धनाई तात्या साठे, बी नागेजी भाटे साहेब, गणेशजी पाटील, भगीरदादा भालके व चंद्रशेखर कोंडबैरी, प्रथमेश पाटील, सर्व विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्व माजी आजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सर्व पदाधिकारी, समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ, काळुंगे सरांवरती प्रेम करणारे सर्व मंगळा व जिल्ह्याभरातून आलेले सर्व ज्येष्ठ माता भगिनी, तरुण सहकारी, पत्रकार बांधव, मागच्या 1 वर्ष झालं सरांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम या मंगळा नगरीमध्ये होत आहेत। साळुंके सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साहित्य संमेलन असेल, पाणी परिषद असेल, आज हा भव्य दिवस असा 3 दिवसाचा अमृत महोत्सव असेल। खरं तर साहेब काळुंगे सरांमुळं आमच्यासारखे साखर कारखानदार आज त्या ठिकाणी साखर कारखानदारी चालवत आहेत। मला देखील साहेब काळुंगे सरांनीच त्या ठिकाणी जेव्हा कोण कर्ज देत नव्हतं तेव्हा काळुंगे सरांनी कर्ज दिलं आणि त्या ठिकाणी हात दिला, म्हणून आज साखर कारखानदार म्हणून आपल्या सगळ्याच्या समोर उभा राहतोय। काळुंगे सर आणि मॅडमनी आम्हाला नेहमी सहकार्य केलं, त्यांच्या सहकार्यावरतीच त्या ठिकाणी आमचा जो बंद पडलेला गाडा होता तो आता पूर्वरत झालाय। काळुंगे सर हे शिक्षकी पेशातनं आलेले आणि मॅडम देखील शिक्षकी पेशातनं आलेल्या, मराठी विषय सरांचा पुस्तक वाचण्याचा आवड आणि त्याचबरोबर सरांबरोबर बसल्यानंतर विविध विषयाचं पाण्याचा गाडा अभ्यास असणारे शिवाजीराव काळुंगे सर 35 गावच्या पाण्याचा असेल, आज टेंबू म्हैसाळच्या पाण्याचा असेल, सगळ्या पाण्यावरती विचारमंथन करून हे पाणी आपल्यापर्यंत कसं आलं पाहिजे आणि मंगळवेढ्याचा दुष्काळी भागाला कसा त्या ठिकाणी ओलावा आला पाहिजे ह्याच्यावरती कायमस्वरूपी पॉझिटिव्ह थिंकिंगनं वयाच्या 75व्या वर्षी देखील त्या ठिकाणी रिटायर झाल्यानंतर लोक रिटायर होतात, परंतु रिटायर झाल्यानंतर एक साखर कारखाना त्या ठिकाणी घेणं हा काळुंगे सरांच्या स्वभावातील वैशिष्ट्य आहे। आज काळुंगे सरांच्या माध्यमातून आज बऱ्याच कारखान्यांना त्या ठिकाणी मदत झाली, तसं सीताराम कारखाना देखील पुन्हा एकदा मोठ्या जोमानं सुरू झाला। काळुंगे परिवाराच्या वतीनं हे धनश्री परिवाराच्या माध्यमातून बऱ्याच जणाला, माझ्यासारख्या उद्योजकाला त्या ठिकाणी मोठं फायनान्स अर्थ उपलब्ध करून दिलं। सरांच्या आणि मॅडमच्या काटकसरी आणि याच्यावरती सर्व सभासदांनी ठेवीचा मोठा त्या ठिकाणी विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काटेकोर अंमलबजावणी सरांच्या माध्यमातून होते। सरांचं आयुष्य आपण जर 75 वर्ष बघितलं तर माझ्यासारखे तरुण या महाराष्ट्रात परत घडले पाहिजे हा विचार घेऊन काळुंगे सर पुढे येत आहेत। काळुंगे सरांची इच्छा होती की पवार साहेब आले पाहिजे, कारण पवार साहेबांना त्या ठिकाणी प्रेरणा मानून पवार साहेबांच्या पुरोगामी विचाराचा वारसा काळुंगे सर या भागामध्ये जपतात आणि त्या विचाराच्या वारशावरती काळुंगे सरांच्या इच्छेनुसार पवार साहेबांनी देखील लगेच संयोजन समितीला त्या ठिकाणी तारीख दिली आणि हा गौरव
कार्यक्रमासाठी साहेब आवर्जून उपस्थित राहिलेत. काळुंगे सरांना आणि मॅडमना त्या ठिकाणी अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आपलं इथून पुढचं कार्य आपलं असंच आरोग्यदायी, फलदायी आणि पुढच्या काळामध्ये आमच्यासारखे उद्योजक घडवण्यासाठी आपण कायमस्वरूपी या पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा राहाल अशा अपेक्षा व्यक्त करतो. अधिकीचा वेळ न घेता मला बोलण्याची संधी दिली, मान सन्मान दिला त्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.